चर्चा। सुरगाणा तालुक्यातील पळसणजवळील हातरुंडी येथील पातळी शेत शिवारात गुरुवारी रात्री 10 ते 10:30 वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात देवराम नाना गावित वय वर्ष 65 यांचा मृत्यू झाल्याचा खोटा बनाव करून गावकऱ्यांना सांगणारा शिवराम गंगा गवळी राहणार हातरुंडी हा मैताचा व्याही संशयित आरोपी मारेकरी निघाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। संशयित आरोपी शिवराम यानं गुरुवारी रात्री 11 ते 1 वाजेच्या सुमारास गावात येऊन सांगितलं की मयत देवराम यांच्यावर शेतातील झापावर झोपले असता बिबट्यानं हल्ला केल्यानं ठार मारलाय। ग्रामस्थांनी पळसण आरोग्य केंद्रात घेण्यासाठी रात्रीच हातरुंडी गावातील घरी आणलं। सकाळी बिबट्यानं हल्ला केल्याचा कांगावा करत बार्हे वनपरिक्षेत्रातील कर्मचारी अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले। त्यांनी पावलांचे ठसे शोधण्यासाठी शेतातील परिसर पिंजून काढला असता कुठेही तसे ठसे आढळून आले नाहीत। पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। पोलिसांनाही संशयित आरोपीनं बिबट्यानं हल्ला केला अशी खोटी माहिती देत चकवा दिला। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सुरगाणा इथं ग्रामीण रुग्णालयात आणल्याचं सांगितले। दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरात झाडाझडती घेतली असता भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडाल्याचं निदर्शनास आलं। अधिक तपास केला असता काही संशयास्पद वस्तू रक्तानं माखलेल्या आढळून आल्यानं संशय अधिकच बळावला। मैताचा मुलगा हिरामन देवराव गावित यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शिवराम यास पोलिसांनी ताब्यात घेतला असून कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, उपनिरीक्षक अंबादास बैरागी भोये यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे।